भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय पाहायला मिळतोय। एकाच आशिया चषकामध्ये भारतानं तिसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवलेला आहे। आशिया चषकामध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारली आहे आणि भारतानं आशिया चषकावरती आपलं नाव जे आहे ते कोरलेलं आहे। संपूर्ण भारतामध्ये आता जल्लोष केला जातोय। ही दृश्य आपण पाहतो आहोत। क्रिकेट प्रेमी जे आहेत ते जल्लोष करताना इथं पाहायला मिळत आहेत। आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय पाहायला मिळतोय। पाकिस्ताननं जवळपास 146 धावांचं आव्हान जे आहे ते भारतासमोर दिलेलं होतं, परंतु भारतानं हे आव्हान मोडीत काढत आता संपूर्णपणे जे आहे ते या आशिया चषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे आणि पराभवाची धूळ जी आहे ती पाकिस्तानला चारल्याचं पाहायला मिळतंय। आशिया चषकामध्ये आता भारतीय क्रिकेट संघ जो आहे तो जिंकलेला आहे आणि नागपूरमध्ये क्रिकेट प्रेमींचा हा जल्लोष आता आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेमींकडून हा जल्लोष केला जातोय। पाकिस्तानला आशिया चषकामध्ये आता धूळ जी आहे ती भारतानं चारलेली आहे। आशिया चषकामध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झालाय। आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानची आज जी आहे ती संपूर्ण अंतिम सामना जो आहे तो भारत पाकिस्तानमध्ये खेळवला गेला आणि त्यानंतर क्रिकेट चषकाच्या या आशिया चषकामध्ये जो अत्यंत आशिया खंडासाठी महत्त्वाचा मानला जातो, आशिया चषकामध्ये आशिया खंडेतले तर आपले प्रतिनिधी सुनील ढगे देखील आपल्यासोबत नागपूरवरनं जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे मागच्या 3 मॅचेसमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभव जो आहे तो पाकिस्तानचा केलेला आहे। नागपूरमध्ये कसा जल्लोष आहे, कारण की अखेर आशिया चषकामध्ये भारतानं आपलं विजयाची जी मुहूर्तमेढ आहे ती कायम ठेवलेली आहे। सचिन, नक्कीच आपण नागपूरचा जल्लोष आपण या ठिकाणी बघू शकतो आहे की पाकिस्तानला तिसऱ्यांदा भारताने हरवल्यानंतर या ठिकाणी जो जल्लोष आहे तो नागपूरकर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। हातामध्ये तिरंगा घेऊन आणि भारत माता की जयचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात युवक वर्ग जो आहे तो रस्त्यावर उतरल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जल्लोष केला जातो आहे। एकंदर जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष केला जातो आहे। पाकिस्तानला तिसऱ्यांदा भारताने हरवलं, त्यामुळे काय तिलक वर्मा आज जो खेला है बारी ऐसा पाकिस्तान वालों को जाके चुरा है सब चीजों के लिए।